कॅन्सर हे निदान झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी फॅमिली विचार करते की आमच्याकडे कसा कॅन्सर हा कोणाला तरी होतो आणि ती लोक खूप वेगळी असतात कोणतरी ही एक समज आहे. जे काय आपण एवढे दिवस बघत असतो की कॅज्युअली हाय करून जातो आपण, आई बसली आहे किंवा आजोबा बसले आहेत, सतत एकदा डायग्नोसिस झालं की आपल्याला जाणवतं की आता वेळ कमी आहे. सो हा वेळ कसा निघणार माझा ऑफिसमधून सुट्ट्या मिळतील का, फायनान्शियल मध्ये इन्फ्लुएन्स एवढा आहे का? कारण आता सध्या 30, 35, 40 ह्या वयादरम्यान बऱ्याच फिमेल्सला कॅन्सर होतो. जेव्हा बाईचे केस जातात, जो तिचा एक अभिमान असतो, येस, तो एक इतका मोठा इमोशनल आघात आहे. लहान मुलांना कसं सांगायचं की त्याच्या आजीला किंवा आजोबांना किंवा आईला बाबांना कॅन्सर झालाय? की आता मी माझ्या आईला कसं सांगू की आई तुला लंग कॅन्सर झाला आणि डॉक्टर म्हणतात की 50% चान्स आहे, 2 वर्ष काढायचे. अशा केसेसमध्ये माझा सल्ला असा असतो की तुम्ही पेशंटशी खोटं बोलू नका. आणि मी इतकंच सांगेन की 60, 65, 70 वर्षाची व्यक्ती ही घाबरत नसते. ही आपली चुकीची समज असते. हे सांगितल्यानंतर जेवढे पेशंट मी बघितले, आई वडील मुलांना आधार देतात की तू टेन्शन घेऊ नकोस. काही पेशंट असतात की मला ह्या देवस्थानी जायचंय किंवा मला या मैत्रिणीला भेटायला जायचंय, आपण ट्रीटमेंट करू, बरोबर. पण तिकडे जाता येईल का, मला ते प्लॅन करायचं, कोणाला फॉरेन ट्रिप करायची. बरोबर. सो ही जर्नी पण तुम्ही प्लॅन करू शकाल. राईट. आणि आपल्याला कळेल त्यांची काय इच्छा आहे. बरं झालं सांगितलं. किंवा मग तुम्ही एकदम एंड स्टेजला सांगा जेव्हा पेशंट ट्रॅव्हल करू शकत नाही, मग ती गिल्ट तुम्हालाही नाही. सो सांगणं गरजेचं आहे, टायमिंग गरजेचं आहे, आणि कसं सांगणं हे तर जास्त महत्वाचं. हॅलो, वेलकम. आज बोलूया कॅन्सरवर. पण कॅन्सरवर तर खूप पॉडकास्ट झाले. कॅन्सर कसा होतो, कॅन्सर कसा टाळावा, कॅन्सरचे काय परिणाम. पण कॅन्सर फक्त रुग्णाच्या शारीरिक अँगलवर इम्पॅक्ट करून थांबतो. आज आपण जाणून घेणार आहोत कॅन्सरचा रुग्णाच्या फॅमिलीवर, रुग्णावर आणि समाजावर काय इम्पॅक्ट होतो. याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे डॉक्टर प्रीतम कळसकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहात, म्हणजेच किमोथेरपीचे डॉक्टर म्हणायला हरकत नाही. सो एमओसी सारख्या मोठ्या सेंटरला तुम्ही हेड करता, तर या जर्नीमध्ये तुम्ही खूप पेशंट्सना या आजारातून जाताना पाहिलं असेल. सो सगळ्यात पहिला प्रश्न माझा आहे, कॅन्सर डिटेक्ट झाला की फॅमिली फ्रंटवर इनिशियल इम्पॅक्ट काय असतो आणि त्यांचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऍस्पेक्ट काय? सो सर्वप्रथम नमस्कार. थँक्यू. आणि पहिले तर हा विषय तुम्ही घेतलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण बरेच पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यूज बघतो अबाउट कॅन्सर ट्रीटमेंट, पण हा विषय कोण हाताळत नाही. राईट. तर त्याच्याबद्दल धन्यवाद. कॅन्सर हे निदान झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी फॅमिली विचार करते की आमच्याकडे कसं आलं. कॅन्सर हा कोणाला तरी होतो आणि ती लोक खूप वेगळी असतात कोणतरी, ही एक समज आहे. तर फॅमिलीमध्ये आल्यावर पहिले प्रश्न की हा आमच्याकडे आला कसा, आमच्या घरामध्ये कोणालाच नव्हता. आणि बरेच पेशंट, आता 90% असे पेशंट असतात की ज्यांना काही व्यसन नसतं. तर पहिली प्रतिक्रिया अशी असते की आलाच कसा आमच्याकडे. ते एक डिसबिलीफ असतं. राईट. आणि त्याच्यानंतर थोडं एक्सेप्टन्स येतं. मग आता ह्याची काय ट्रीटमेंट करावी आणि काय नाही ह्याचे विचार चालतात. पेशंटच्या वयानुसार, त्याचे सोशल बॉन्डिंगनुसार लेयर्स असतात फॅमिलीमध्ये. एखादा यंग पेशंट असेल, 10 वर्षाचा मुलगा आहे समजा, तर ते पॅरेंट्स आणि मुलाचं इंटरॅक्शन, तर ते इम्पॅक्ट खूप वेगळा असतो. तेच एखादं 70 इयर्सची कोण व्यक्ती आहे, त्यांची मुलं आहेत, त्या व्यक्तीला 70 वर्षाचा कॅन्सर झालाय, त्या मुलांवर एक इम्पॅक्ट असतो. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स आम्हाला बघायला मिळतात. आणि इन जनरल डेफिनेटली एक दुःखाचा माहोल असतो की हे आपल्याकडे आलेलं आहे. पण त्याचबरोबर मेजॉरिटी लोकांमध्ये घरामध्ये काळजी करण्याचं प्रमाण वाढतं. बरोबर. आणि जे काय आपण एवढे दिवस बघत असतो की कॅज्युअली हाय करून जातो आपण, आई बसली आहे किंवा आजोबा बसले आहेत, सतत एकदा डायग्नोसिस झालं की आपल्याला जाणवतं की आता वेळ कमी आहे.
ती बॉन्डिंग एक बऱ्यापैकी वाढते. सो हा एक पॉझिटिव्ह भाग बघतो मी. लोक सगळं काम सोडून त्या व्यक्तीच्या मागे असतात की जो काय वेळ माझ्याकडे आहे तो मला या व्यक्तीला द्यायचा आहे. तो ती एक पॉझिटिव्ह बाजू बघतो मी. ग्रेट. नेगेटिव्ह बाजू आहेत बऱ्याच. ट्रीटमेंट कशी करावी, त्याचा फायनान्शियल इम्पॅक्ट. आज प्रत्येक व्यक्ती नाकाच्या टोकावर काम करत असते, त्यामुळे प्रत्येकाकडे एवढा वेळ नाहीये की आपण सतत वेळ काढू शकू. कारण कॅन्सर हा काय एका दिवसाची ट्रीटमेंट नसते. बऱ्याच केसेसमध्ये कॅन्सर हे सतत रिकरिंग म्हणतो आपण त्याला. दर 3 आठवड्याला ट्रीटमेंट किंवा सर्जरी झाली तरी 2-3 आठवड्याची गॅप असते. सो हा वेळ कसा निघणार माझा? मला ऑफिस म्हणून सुट्ट्या मिळतील का? फायनान्शियल माझा इन्शुरन्स तेवढा आहे का? इथपत पासून काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पेशंट्समध्ये दिसतात. बाकी पण काही विषय आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण आपण आय थिंक ते पुढे घेऊया. सो आता सर कॅन्सर झाला तर आता आत्या, काका, काकू, मावशी, मित्र मंडळी या सगळ्यांना सांगायचं की नाही सांगायचं? हा एक म्हणजे मजेदार प्रश्न आहे. कारण हा प्रश्न आम्हाला प्रत्येक पेशंट विचारतो. प्रत्येक पेशंट विचारतो आणि प्रत्येक पेशंट सांगतो की आम्ही कोणाला सांगितलेलं नाही. राईट. आणि आता आम्ही सांगू की नाही हे पण काही विचारतात. बरेच तर सांगतच नाहीत. तर माझं असं म्हणणं असतं की जे पेशंटचे जवळचे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत ज्यांच्यासमोर पेशंट कम्फर्टेबल आहे. बऱ्याच वेळा असं असतं की आई आहे ती मुलांशी एका लिमिटपर्यंत बोलू शकते किंवा भावना एका मर्यादाच्या पलीकडे एक्सप्रेस नाही करू शकत. बरोबर. पण तीच तिची एखादी बालपणाची मैत्रीण असेल, बरोबर, किंवा तिची बहीण असेल, चुलत असो, सख्खी असो, तिच्याशी कदाचित ओपन अप होऊ शकते. ज्या गोष्टी मुलांना सांगू शकत नाही कारण मुलांवर दडपण येतं. तर ती अशी कोण व्यक्ती असेल तिला नक्की इन्व्हॉल्व करा. ओके. आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून कोणाला सांगू अशी माझी इच्छा नाही की बाबा अमके काका आहेत पण त्यांना सांगावं. माझ्या मते तसं नाही करा. आय थिंक दॅट अट्रॅक्ट सिम्पथी ऑल्सो. म्हणजे सिम्पथीपेक्षा मग ते 4 फोन येतात, पेशंट कॉन्शियस होतो आणि ते नको. पण हा जी व्यक्ती ट्रीटमेंटमध्ये किंवा पेशंटला मानसिकरित्या हेल्प करू शकते त्या सगळ्या व्यक्तींना सांगणं गरजेचं. राईट. ते खूप फरक पडतो. ओके, ग्रेट. सो आपण जसं आता बोललो की वेगवेगळ्या वयोगटातल्या पेशंट्सचा आणि त्यांच्या परिवारावर, त्याच्या सामाजिक व्यवस्थेवर वेगवेगळा परिणाम होत असतो. सो आपण सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की एक यंग मुलगी आहे, 28-30 वर्षाची मुलगी आहे, जस्ट लग्न झालंय, तिला कॅन्सर डिटेक्ट झाला, तर तिच्या लाईफवरती, तिच्या आजूबाजूच्या लोकांवरती काय परिणाम होतो? हा एक सध्या मी म्हणेन एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न किंवा विषय तुम्ही विचारलात मला. कारण आता सध्या 30, 35, 40 ह्या वयादरम्यान बऱ्याच फिमेल्सला कॅन्सर निदान होतो. अनफॉर्च्युनेटली. चांगली गोष्ट नाही. त्यात ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरियन कॅन्सर याचं प्रमाण खूप जास्त आहे. कॅन्सर झाला हे ठीक आहे, पण जसं तुम्ही म्हटलं जस्ट लग्न झालंय आणि फायनान्शियली किती ती इंडिपेंडेंट आहे ते मला माहित नाही, तुमच्या प्रश्नात ते नव्हतं. पण वर्ष एकच झाल्यामुळे बऱ्याच वेळा ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त माझं लग्न टिकेल का, आणि हे जे नवीन घर आहे ते माझी जबाबदारी घेतील का, इतके प्रश्न येतात. बरोबर. आम्ही बऱ्याच वेळा असं बघतो की अशा यंग पेशंट्समध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत हसबंड अकंपनी करतो. नंतर मग काही दिवसांनी पेशंटची आई तिच्याबरोबर असते. नंतर असं कळतं की आता सध्या मी आईकडेच आली कारण तिकडे एवढं लक्ष द्यायला कोण नाही. नवऱ्यालाही जॉब असतो आणि मग तो थोडा बिझी असतो, तर मी आईकडे आले. फॉर्च्युनेटली आई वडील असतात तर ते खूप हेल्प होते. पण नंतर ट्रीटमेंट संपते आणि काही अनफॉर्च्युनेट केसेसमध्ये नंतर असं कळतं की नवरा येतच नाहीये ट्रीटमेंटला आणि आम्हाला ती बाजू कळलेली असते पण आम्ही समोरून विचारत नाहीत. काही वर्षांनी कळतं की आय थिंक दे आर सेपरेटेड, असं पण होतं. तर ही खूप एक सिरियस बाजू आहे.
पण हे सगळ्यांमध्ये होतं असं नाहीये. सो सर तुम्ही जसं म्हणलात की काही केसेसमध्ये यंग फिमेलचे डिवोर्स पण होऊन जातात वन्स शी इज डायग्नोज्ड विथ कॅन्सर. तर अशा केसमध्ये सामाजिक दृष्ट्या आपण काही करू शकतो का, किंवा सामाजिक दृष्ट्या काही होऊ शकतं का? सी याच्यामध्ये ना सामाजिक दृष्ट्या करण्यासारखं फार कमी असतं. हा आपण सपोर्ट देऊ शकतो, पण हजबंड वाईफचं जे रिलेशनशिप आहे, तर मी काही सल्ला कोणाला देऊ शकत नाही, पण माझं एक सजेशन असं असू शकतं. बऱ्याच वेळा फोर्थ स्टेज डायग्नोज झाल्यावर हा विषय येतो, किंवा ऍडव्हान्स ब्रेस्ट कॅन्सर वगैरे आम्ही हे बघतो. त्याची कारणं बरीच असतात. पेशंटचे चिडचिड होतात, फायनान्शियल इश्यूज असतात, आणि या गोष्टीमध्ये डिव्होर्स येतो. बऱ्याच वेळा अशी भावना असते की आता आयुष्य किती उरलंय, शी इज जस्ट 28 आणि तिचं आता 2-3 वर्ष आयुष्य उरलंय. आय एम 32, तर माझं अजून 30 वर्ष आयुष्य उरलंय, तर डेफिनेटली आय शुड मूव्ह ऑन, विच इज समटाइम्स लॉजिकल अँड प्रॅक्टिकल. पण माझं एवढं स्मॉल सजेशन असेल, एक तर तुमचा पेशंट बरा होणार आहे, बरोबर, किंवा तो जाणार आहे. करेक्ट. फोर्थ स्टेजचा हे दोनच सिनेरियो आहेत आपल्याकडे. बरोबर. बरा होणारा जर असेल तर तुम्ही बरोबर राहण्याची शपथ घेतलेली आहात. बरोबर बरोबर. ट्राय टू फुलफिल इट. राईट. त्याच्यात जे तुम्हाला समाधान मिळेल ते तुम्हाला प्रत्येक जागेवर टच करेल. बरोबर. इफ यू आर कमिटेड ॲट युअर होम, then you will be committed to each aspect in your life. बरोबर. It can be a profession, it can be your organization, it can be your friends. If you are not committed at your place, then you are futile at every place. बरोबर. आणि दुसरं जे आहे फोर्थ स्टेज, आता जर डॉक्टर म्हणतात की ती 3 किंवा 5 वर्ष काढणार आहे, माझा सल्ला राहील जर पॉसिबल असेल तर तेवढी साथ द्या. बरोबर बरोबर. जेवढे वर्ष स्वतः सांगेल की मूव्ह ऑन हो, कारण तू कशाला थांबलास माझ्याबरोबर, पण जर पॉसिबल असेल तर साथ द्या. बरोबर. आणि ती साथ तुमचं आयुष्य खूप बदलेल. खरी गोष्ट आहे. हे फक्त स्वतः सजेशन आहे. कितपत प्रत्येकाच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करता येईल, प्रत्येकाचे लिमिटेशन वेगळे असतात, प्रत्येकाच्या लाईफकडून एक्सपेक्टेशन वेगळे असतात, पण जर जमलं तर नक्की करायला पाहिजे. बरोबर. मी म्हणेन हे 100मधून काही कमीच पर्सेंटेजमध्ये असं होतं, पण बाकीचे जे मी पेशंट्स बघतो त्याच्यामध्ये हजबंड्स उभे राहतात. बरोबर. करेक्ट. आणि मला वाटतं त्या पेशंटला त्यावेळेला सगळ्यात जास्ती सपोर्टचीच गरज असते, आणि ते पण हजबंड किंवा जो सगळ्यात जवळचा व्यक्ती आहे इमिडिएट त्याच्याकडनं सपोर्टची सगळ्यात जास्ती गरज असते, रादर दॅन बाहेरच्या सपोर्टच्या. आय फील. बघा, पेशंटला स्वतःच्या कॅन्सरची चिंता काही दिवस असते. बरोबर बरोबर. म्हणजे जेवढं मी पेशंटचे इंटरॅक्शन करतो, आणि मोस्टली फिमेल पेशंट्सचे, त्यांना मी असं बघितलंय ना, त्या स्वतःच्या पेक्षा फॅमिली, मुलं, हजबंड यांचा विचार जास्ती करत असतात. ठीक आहे, मला कॅन्सर झालाय, डॉक्टरांनी सांगितलंय ही ट्रीटमेंट आहे, ती सगळं घेईन मी, पण माझ्या ट्रीटमेंट चालू असताना ह्यांची लाईफ डिस्टर्ब नको आहे. मुलांचे शिक्षण नको, नवऱ्याचं काम नको, सासूबाईंना त्रास नको, सासऱ्यांना माझ्याबरोबर यायची गरज नको, मी स्वतःहून सगळं करेल, इथपासून तिचा विचार असतो. आणि हे आपण फिमेल असं म्हणतोय कारण मी हे फिमेल्स मध्ये जास्त बघतो. बरोबर बरोबर. सेल्फलेस भावना आपण गिल्ट पण असू शकते. शी इज फीलिंग गिल्टी अ लॉट. डेफिनेटली, की माझ्यामुळे सगळे ऑक्युपाईड आहेत. प्लस त्यांचं म्हणजे आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट फिमेल, म्हणजे आपण बायकांबद्दल बोलतोय म्हणून, बाईचे केस हे कॅन्सरमध्ये किंवा कुठल्याही कॅन्सरमध्ये रुग्णाचे केस जाणं किमोथेरपी सुरू असताना ही खूप कॉमन गोष्ट आहे. जेव्हा बाईचे केस जातात, जो तिचा एक अभिमान असतो, तो एक इतका मोठा इमोशनल आघात आहे. याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायला आवडेल? आपण त्याच्याबद्दल बोलतोय म्हणून. सुरुवातीला नक्कीच त्यांना इम्पॅक्ट होतो, कारण पुरुष तुम्ही नेहमी बरेच, म्हणजे आता मलाही बघायला तर केस नाही आहेत, सो इट इज अ नॉर्म. म्हणजे तुम्ही 100मधून 30-40 पुरुषांना बघायला ज्यांना केस नसतात, पण समाजामध्ये केस नसलेल्या बाय इट्स नॉट कॉमन, सो इट इज नॉट एक्सेप्टेबल. राईट. इट इज कन्सिडर्ड टॅबू. इट इज नॉट एक्सेप्टेबल. त्यांना तसं स्त्री म्हणजे सुंदर असणं गरजेचं आहे, असं एक भावना आहे. आणि सुंदरता म्हणजे खूप लांब केस असणार, हे एक स्टिरियोटाइप आहे. सो सुरुवातीला एक त्यांना मी म्हणेन थोडंसं सेटबॅक होतो, पण
1-2 महिन्यामध्ये एक्सेप्टन्स येऊन जातो अँड दे टेक इट व्हेरी नाईस. राईट. वीक Right. बनवतात बरोबर. आणि सगळं कॅरी फॉरवर्ड करतात. सुरुवातीला मी म्हणेन, पण तो खूप लांबपर्यंत जातो असं नाही. हा. देयर इज अ इम्पॅक्ट बट व्हेरी स्मॉल. सो आता एखादी व्यक्ती जी 70-75 वर्षाची आहे, जिची दोन्ही मुलं किंवा मुलं US, UK अब्रॉड राहतात, त्यांचा PR नाही होऊ शकलेला पेरेंट्सचा, आणि त्यांना कोणाला तरी कॅन्सर डिटेक्ट झालाय. आता ह्या सिच्युएशन बद्दल तुमचं काय मत आहे आणि काय होत असतं या सिच्युएशन मध्ये? हा, ही एक सिच्युएशन आम्ही खूप कॉमनली फेस करतो. का असं म्हणतोय मी, कारण कॅन्सर हा जरी यंग मध्ये लोकांमध्ये असतो, पण हा कॅन्सर मुळात हा ओल्ड एजचा आजार जास्त आहे. right. म्हणजे 60, 65, 70, 80 म्हणाल तुम्ही, जसं वय वाढत तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं. बरोबर. आणि आताची जी पिढी आहे त्याच्यामध्ये बरीच लोक बाहेर सेटल्ड आहेत आणि त्यांचे आई वडील इकडे आहेत अँड दे आर नॉट कम्फर्टेबल गोईंग देअर. बरोबर. मग जेव्हा हे निदान होतं तेव्हा सगळ्यात जास्त आई वडिलांना मुलांची गरज असते आणि मुलांचीही तीच भावना असते. बरोबर. पण त्यांचे फायनान्शियल कमिटमेंट किंवा तिकडचे त्यांचे जॉब एवढे फ्लेक्झिबल नसतात की बरोबर. त्यांनी इथे येऊ शकतील. ते राईट. त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो पण ते बरोबर. फिजिबल होत नाही. राईट. सो त्यावेळेस इमोशनली पेशंट खूप डिस्टर्ब असतात. पण तरी तुम्हाला सांगेन, ॲज अ पॅरेंट्स त्यांना असं वाटतं की मुलांनी नाही यावं, त्यांनी त्यांचं त्यांना करिअर त्रास परसू नको करावं. होऊ दे. हो. म्हणजे मी असं कुठच्याच पॅरेंट्सला बघितलं नाहीये की जे म्हणतात तू आजच्या आज ये. बरोबर. त्या पलीकडे मी असं बघितलंय की बरेच म्हणतात, सर आमचं निदान झालंय पण अजून मुलाला सांगितलेलं नाहीये, बघू जरा ट्रीटमेंट चालू झाल्यावर आम्ही कल्पना देऊ, बरोबर. तुम्ही फोनवर बोलाल का. ओके. सो इतपत त्यांचं असतं की त्यांना डिस्टर्ब नको करायला. त्याची मुलं शाळेत आहेत, त्यांना सुट्टी कशी मिळणार तिकडे, आधीच नोकरी खूप टाईट आहे, ह्या सगळे गोष्टी असतात. सो डेफिनेटली त्यांना गरज असते. आई वडील म्हटलं की मुलं पाहिजे, पण हा थोडासा डिफिकल्ट भाग आहे. याला एक समाधान आहे, मुलं तर येऊ शकत नाहीत, पण आजकाल बरेच होम केअर सर्व्हिसेस आहे, राईट. बरेच अशा ऑर्गनायझेशन आहेत की जे लोक डिप्यूट करतात आई वडिलांची काळजी घ्यायला. आणि ह्याच्यात मेन विषय काय की ट्रीटमेंट व्यवस्थित झाली पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. राईट. ते जर झालं तर मुलं काय सतत आई वडिलांशी बोलू शकतात. बरोबर. बऱ्याच वेळा सहवास नसतो पण बोलणं होतं. आता व्हिडिओ कॉल वगैरे पण बोलू शकतात. राईट. सो बऱ्याच वेळा हे प्रॅक्टिकली होत नाही येणं, पण हा ऑप्शन आहे बरोबर. आणि ते बऱ्यापैकी लोक युज करतात. ऑसम. सर आता ओव्हरऑल आपण बघितलं तर ह्याच्यात फॅमिली पण आता भरपूर इन्व्हॉल्ड होते कॅन्सर मध्ये. येस. सो केअर गिव्हर जो असतो, सो केअर गिव्हर बर्नआउट काय प्रकार आहे? हा प्रश्न आम्हाला कोणच विचारत नाही खरं सांगतो तुम्हाला, कारण आपण पण आता पूर्ण वेळ पेशंटच बोलतोय, कारण हा कॅन्सर बद्दलचा पॉडकास्ट आहे. पण पेशंट बरोबरचा जो व्यक्ती असतो त्याची लाईफ पण अपसाइड डाऊन चेंज होते. बरोबर. त्याचा लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा, सगळं बदलतं. त्याच्यावर होणारे इम्पॅक्ट फायनान्शियल म्हणा, इमोशनल म्हणा, बरोबर. खूप असतं. हो, खूप असतं. पेशंटची जो जर्नी बऱ्या होण्यासारखा कॅन्सर असेल तर एवढा इम्पॅक्ट नसतो. म्हणजे 6 महिन्याची ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये आपण अकंपनी करतो, ट्रीटमेंट झाली आणि मग पेशंट बरा आहे, लाईफ गोज ऑन. पण जे पेशंट्स 4th स्टेजला असतात, जे बरे होणार नसतात, त्याच्यामध्ये केअर गिव्हरवर खूप इम्पॅक्ट होतो. बरोबर. कारण ते सतत तेच बघतात आणि आउटकम काही नाही आहे. करेक्ट. सो त्यांच्यावर टाइम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे. ॲज अ रिलेटिव्ह आपण जातो आणि आपण बघतो पेशंट बरं नाही आहे, आपण केअर गिव्हरला विचारतो, मग अमक्याला दाखवलं का, तिकडे का नाही गेलास, तिकडे जास्त खर्च म्हणून नाही केलास का. पण तो काय मनस्थितीत आहे ते जाणून घेण्याचा कधीच कोण विचार करत नाही. बरोबर. तू हे मी काढे लिहून देतो, हे आणून घे, ह्याचा रस देतो, हे कर, अरे तुला सांगितलं तू का नाही केलंस, इथपासून आपण त्याच्या मागे लागतो. राईट. तर जसं आपण पेशंट बद्दल काळजी करतोय, आपण त्या व्यक्तीची पण तेवढीच विचारणा केली पाहिजे. तुला काही मदत लागते का, तुझं जॉबचं काय झालं, त्या कशा मिळत आहेत, ट्रू खरंच, काय फायनान्शियल लागेल का. त्याचबरोबर फायनान्शियल सोडा, पण त्याच्याबरोबर वेळ स्पेंड करणं, एखाद्या वेळेस ऑफिससाठी जाणं त्याच्याबरोबर, असं झालं पेशंट बद्दल काहीच विचारू नका, कारण तो थकला असतो पेशंटच्या बद्दल बोलून. हे मागच्या आठवड्यात हे झालं, डायरिया झाला, व्हॉमिटिंग झालं, तर त्याच्याशी इतर गोष्टींवर बोलणं,
यंग असेल, त्याला एखादा मूवी आवडत असेल, त्याला घेऊन जा, ऍब्सोल्युटली. कारण त्याची मेंटल स्टेबिलिटी खूप गरजेची. तो बरोबर. डिस्टर्ब असला तो पेशंटची केअर कशी घेणार? एक्झॅक्टली, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. सो आता एक ही गोष्ट मी पाहिलेली, कॅन्सर झाल्यानंतर लहान मुलांना त्या कॅन्सर पेशंटच्या आसपास जाऊ देत नाही, त्यांचं उष्ट खाऊ नका. आता हे सगळे काही गोष्टी चालू असतात. आता याबद्दल तुमचं काय मत? सो हे होतं आणि हे नकळत होतं, म्हणजे कोणी ठरवून करत नाही. आपण एक्झाम्पल घेऊया, एक आजी आहे 65 वर्षाची, तिला कॅन्सर झाला आणि ती खोकते, लंग कॅन्सर. तर तिला सतत खोकला येतोय, किमो चालू आहे. लहान मुलगा असेल, नकळत मुलांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं जातं. आजीजवळ जास्त जाऊ नको, आजीबरोबर झोपू नकोस, किंवा आजीने त्या ग्लासामध्ये पाणी प्यायलंय ते पिऊ नकोस, किंवा आजीच्या ताटात खाऊ नकोस, असं सांगितलं जातं. सगळ्यांमध्ये नाही, काही लोकांमध्ये. आणि काही लोक एवढं सगळं करत नाहीत, पण थोडं लांब ठेवतात. बरोबर. त्यांची ती भीती असते की हा आजार पसरेल, किंवा कॅन्सर आहे म्हणून इन्फेक्शन पण असू शकतं शरीरामध्ये, कॅन्सर व्यतिरिक्त काही, ते मुलांना लागेल. तसं नाही झालं पाहिजे, असं त्यांचा एक विचार असतो. तर माझं असं म्हणणं आहे की कॅन्सर हा असा स्प्रेड होत नाही. बरोबर. आणि एक 65 किंवा 70 वर्षाच्या व्यक्तीसाठी सगळ्यात चांगलं मेडिसिन म्हणजे त्यांचे ग्रँड चिल्ड्रन. खरंच आहे. त्याच्याहून दुसरं मेडिसिन चांगलं नसू शकतं. बरोबर. तर आमचा सल्ला असतो की जर पेशंटला तुमच्या फिवर नाहीये किंवा कुठचं इन्फेक्शन नाहीये, तुम्ही डॉक्टरांना विचारा. राईट. तसं नसेल तर तुम्ही त्या आजीला किंवा त्या आजोबाला त्या मुलाबरोबर किंवा मुलीवर राहू द्या, ते विसरून जातील. बरोबर आहे, बरोबर आहे. नाहीतर कॅन्सर त्यांचं आयुष्य समजा 1.5 वर्षांनी संपणार असेल, मुलांना लावून ठेवून आपण ते आजच संपू. तर तसं नाही झालं पाहिजे. माझी अशी रिक्वेस्ट असते बऱ्याच वेळा. आणि तुम्हाला सांगू, 100मधून 100 लोक ते एग्री करतात, कारण त्यांचं इंटेन्शन तसं नसतं, पण त्यांना ते सायन्स किंवा नॉलेज नसतं. आम्ही ते सांगितल्यानंतर ते अंडरस्टँड. येस, राईट, राईट. सो दॅट इज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन, आणि आपण तो मेसेज सगळ्यांना दिला पाहिजे. ऍब्सोल्युटली. ऑसम. सो आता आपण लहान मुलांची गोष्ट करत होतो. सो लहान मुलांना कसं सांगायचं की त्याच्या आजीला किंवा आजोबांना किंवा आईला, बाबांना कॅन्सर झालाय, आणि त्यांना समजावून कसं द्यायचं ते? हा एक खूप चॅलेंजिंग प्रश्न आहे, आणि कसं सांगावं मलाही याची कल्पना नाही, पण सांगणं गरजेचं आहे. कारण मुलं खूप लहान असतील तर नाही समजत, पण एक साधारणतः 9-10 वर्षाचे असतील तर आज ते बऱ्याच गोष्टी समजतात. आणि त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये ते जर हे बघतील या गोष्टी, की आईवडिलांनी कशी आजीची काळजी घेतली, आजीला कॅन्सर झाला होता, बरोबर. सो त्यांच्या भावी आयुष्यासाठी ना ते बिकम मेंटली व्हेरी फिट. आपण जे काही लहानपणी बघतो आपण तसेच घडतो. बरोबर आहे. तर तुम्ही जी काही काळजी घेतात पॅरेंट्सची, ते त्यांना कळलं पाहिजे की काय झालंय, पण ते कसं सांगावं ह्याची माझ्याकडे उत्तर नाहीये. पण जसं आपण मागे बोललेलो, एक मूवी बघितला होता मी, राईट, मराठी मधला छान मूवी आहे, बरोबर, की एकदा काय झाले. त्याच्यामध्ये तो वडील मुलाला कसं सांगतो की तो जाणार आहे, त्याला टर्मिनल आजार आहे आणि तो इज गोइंग टू डाय, एका स्टोरीच्या रूपात. असं काहीतरी करावं लोकांनी. कसं करावं मला माहित नाही, पण जसं आहे घरी तर सांगणं गरजेचं आहे. सगळ्यांनी तो मूवी बघावा. मला तरी खूप टची वाटला आणि मी बऱ्याच वेळा बघितलाय. राईट, राईट, राईट. सांगणं गरजेचं आहे. वय बघा, 5-6 वर्ष असेल तर नाही समजणार, 10-12 वर्ष असेल तर नक्की सांगितलं पाहिजे, 15-16 असेल तर 100% सांगणं गरजेचं आहे, कारण ते ट्रीटमेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट पण करतात. करेक्ट. बरोबर आहे. आमच्या ते बऱ्याच पेशंट्सचे बरोबर किमोला कधी कधी मुलं नसतात, तर नातवंड येतात. बरोबर. 16-17 वर्षाचे, कॉलेजला सुट्टी घेऊन, आणि ते इतकी छान काळजी घेतात आजी आजोबांची. त्या आजी आजोबांना वाटतं आता काही झालं तरी चालेल. बरोबर आहे, बरोबर आहे. दॅट इज समथिंग. म्हणजे ते जरी आजार हा दुःखद आहे, पण हे क्षण बघायला कधी कधी खूप सुखद वाटतं. ठीक आहे, झालं ते झालं, पण आता ही फॅमिली किती चांगली बॉन्ड झाली, त्यामुळे मुलांना सांगणं गरजेचं. राईट. सो आपण त्यांना जर एका स्टोरीच्या माध्यमातून किंवा एका चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं तर ते फॅमिली बॉन्डिंग वाढवायलाच मदत करणार आहे नेहमीच. येस, राईट. कारण त्यात एक एफर्ट सुरू झाला ना ते काहीतरी करण्यासाठी. सो देयर इज ऑलवेज अ टीम वर्क. येस, येस. मी बघितलंय
एक आमची पेशंट होती कळव्याची, तर त्यांची नात होती, ती काहीतरी 4.5-5 वर्षाची होती, व्हेरी 5 वर्षाची असेल. तर ती आजीचा डब्बा घेऊन बसायची आणि सकाळी उठली की आजी तुझी 8 वाजता ही गोळी आहे, तू खाल्ली नाही, आजी तुझी 10 वाजता ही गोळी आहे. तर पेशंट इतकी कंटाळली होती गोळ्यांना, पण फक्त नाद द्यायची म्हणून त्यांनी तो कंटाळा सुटून गेला. क्या बात आहे, क्या बात आहे. ती बरोबर 8 वाजता डब्बा आणून द्यायची. सो क्यूट, सो क्यूट. सो आता एखादा पेशंट करिअरच्या पीकला आहे, 35-40च्या आसपास, जेव्हा तरी 5-6 वर्ष प्रॉपरली ऑफिसमध्ये किंवा त्याच्या जॉबवर काम करून ही इज रीच समवेअर, आता कॅन्सर डिटेक्ट झालाय. आता वर्क प्लेसवर, त्याच्या सोशल लाईफवर ह्या डायग्नोसिसचा काय इम्पॅक्ट आहे? बरोबर आहे. आणि हे बघतोच आपण, ह्या एज मधले काही लोकांना कॅन्सर होतो. वर्क प्लेसवर इम्पॅक्ट असा होतोय ना बऱ्याच वेळा की सुट्टी दिली जाते. सुट्टी दिल्यानंतर 3 महिने 6 महिने सुट्टी आहे समजा, त्याच्यानंतर त्यांना दे हॅव टू गो बॅक टू वर्क, राईट. तर मी जे काय माझ्या पेशंट्स बरोबर इंटरॅक्शन केलंय, त्यांचं असं म्हणणं होतं की सर खूप एक्सेसिव्ह सिंपथी मिळते, की अरे ह्याला एक काम कर, ह्यातले 2 तू फाईल्स बघ, बाकीचे 4 त्याला देऊन टाक, किंवा लेट नाईट झूम आहे तू नको यूज, राईट, विच दे डोंट वॉन्ट. एक्झॅक्टली, दे डोंट वॉन्ट टू बी ट्रीटेड डिफरंटली. त्यामुळे बरेच पेशंट्स ऍक्च्युली सांगतच नाहीत, फक्त मॅनेजरला कळवतात. पण बऱ्याच वेळा ते HR थ्रू किंवा कुठून तरी कळून जातं, अनफॉर्च्युनेटली, विच देअर इंटेंट इज नॉट, बट ते कळून जातं. नंतर मग ते वातावरण जरा वेगळं होतं. तर माझा असा छोटा सल्ला राहील सगळ्यांना, कारण आपण सगळेच कुठेतरी काम करतो आणि आपल्या वर्क प्लेसला कोण ना कोण असं फॅमिली कधीतरी येऊ शकते. बरोबर. तर जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याशी ते शेअर करत नाही की मी ह्याच्या थ्रू गेली आहे किंवा गेला आहे, तोपर्यंत तुम्ही असं दाखवा की आपल्याला काही माहितीच नाही. तुम्ही जर आधी मस्ती करत असाल, थट्टा करत असाल किंवा त्रास देत असाल, तर ते कंटिन्यू करा. अच्छा, जे काय तुम्ही आधी बिहेव करत असाल ते, ज्या क्षणाला तो व्यक्ती तुमच्याशी ते शेअर करेल तेवढ्या क्षणापर्यंत तुम्ही ते ऐकून घ्या, तुमचं त्याच्यावर रिॲक्शन द्या, सिम्पथी देऊ नका आणि जस्ट मूव्ह ऑन. जर त्यांनी शेअर केलं नसेल, सो जस्ट लिव्ह इन द वर्ल्ड दॅट यू डोंट नो इट, त्याच्याने नॉर्मली, अँड दॅट इज, म्हणजे तुम्ही हे सगळ्यात चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता त्याच्या ट्रीटमेंटमध्ये. प्रत्येकाला असं वाटतं की मी ह्याच्या ट्रीटमेंटसाठी काय करावं. बरोबर. तर इकडे मी सांगेन, काही न करणं इज द बेस्ट थिंग यू डू फॉर दॅट पेशंट. काही न बोलणं हे सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही कराल त्या पेशंट करता. एक्झॅक्टली. सो ॲट वर्क प्लेस जस्ट स्टे ॲज यू वेअर बिफोर. सो म्हणजे इन शॉर्ट, इव्हन मित्रांना समजा त्या पेशंटनी सांगितलेलं नाहीये आणि तुम्हाला बाहेरून कळलंय, तुम्ही मुद्दाम फोन करून विचारू नका काय झालं, कसं झालं. दे आर नॉट रिक्वायर्ड. एक्झॅक्टली. वेट, देयर विल बी अ टाइम, इफ ही इज युअर गुड फ्रेंड, ही विल कॉल अप आणि सांगेल तुम्हाला इफ ही इज कम्फर्टेबल. तो जर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही जसं रुटीन तुम्ही शनिवारी फोन करता, येतोस का पिक्चरला, तो फोन करा. बरोबर. तो नाही म्हटला ठीक आहे, कारण विचारू नका. करेक्ट. आता त्याने नाही सांगितलं म्हणून त्याच्याबद्दल नाही, त्याने मला कसं नाही सांगितलं याच्याबद्दल वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही, कारण त्याची मनस्थिती ही आज वेगळ्या. सो थोडा वेळ द्या त्या व्यक्तीला, थोडा वेळ द्या. बऱ्याच वेळेला आपलं असं वाटतं की मला का नाही सांगितलं, बरोबर, मला सांगितलं पाहिजे, मी काहीतरी मदत करीन, पण सांगायचं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. आणि ते उत्तर त्याला जेव्हा कळेल की नाही मला ह्याला सांगायचं प्रीतमला आज, तेव्हा तो सांगेल, आणि जेव्हा सांगेल तेव्हा तुम्ही स्टेप इन व्हा. करेक्ट. ग्रेट. सो सर, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही असे पण पेशंट बघितलेत का की जे म्हणतात की बाबांना कॅन्सर झालाय, त्यांना सांगू नका, त्यांना धक्का बसेल, त्यांना अटॅक येईल. सो ह्या बॅड न्यूजला कसं ब्रेक करायचं? तुम्ही विचारलात मला की बघितलेत का, तर मी म्हणेन मी रोज बघतो. राईट. सो पेशंट म्हणजे रोजच्या ओपीडीला 2 किंवा 3 पेशंट असे असतात की जे आधी येतात की बाबा किंवा आई बाहेर बसली आहे किंवा मिस्टर बाहेर बसले, तुम्ही प्लीज कॅन्सर बद्दल काही बोलू नका. ओके. बाकी सगळं सांगा. मग मी विचार करतो की मग मी बाकी काय सांगावं. तर हे रुटीन आहे माझ्याकरता, आणि त्याच्यात त्यांचा काही दोष नाही आहे. बरोबर. एक साधारणतः प्रत्येकाला, मी जरी त्यांच्या जागेवर असेल तरी मला असं वाटेल की पेशंटला कॅन्सर हे कळल्यावर माझा पेशंट कसा रिॲक्ट करेल.
तर आपण ते हळूहळू सांगूया अशी प्रत्येकाची इच्छा असते. सो माझं काय म्हणणं असतं याच्यामध्ये, कॅन्सर कुठची स्टेज आहे ती बघा पहिले. बरोबर. सांगण्याच्या टायमिंग बद्दल पहिल्या 3 स्टेजमध्ये असेल म्हणजे बऱ्या होण्यासारखा आजार आहे. बरोबर. राईट. आपला पेशंट जर मानसिकरित्या स्टेबल आहे म्हणजे काही ट्रीटमेंट वगैरे चालू नाही पेशंटची कशाच प्रकारची, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट, हा, तर मग पहिल्या 3 मध्ये तर बरा होणार आहे पेशंट. तर लपवण्यासारखं काहीच नाही पहिली गोष्ट. बरोबर. आणि तुम्ही फक्त कल्पना द्या की कॅन्सर सारखं काहीतरी आलेलं आहे, बाकी तुला डॉक्टर सांगते. बरोबर. उरलेलं सांगण्याचं काम आमचं, कारण लपवण्यासारखं काहीच नाही. बरोबर. जसं करोना झालेला आपल्याला माहिती आपण बरं होतो, टायफॉइड झाला आपल्याला माहिती आपण बरं होतो, एखाद्याला अटॅक येतो, अटॅक आलाय स्टेंट टाकणार आहे, बरं होणार आहे माणूस. बरोबर. आणि मला वाटतं मानसिकरित्या पण तो तयार होतो त्या फाईट करायला. सो पहिल्या 3 स्टेजमध्ये आहे, डॉक्टरांनी सांगितलंय की पहिल्या 1, 2, 3 मध्ये आहे, बरा होणार आहे. तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन या, ते गाईड करते. ठीक आहे. तर प्रश्न येतो 4th स्टेज. हा जरासा कॉम्प्लिकेटेड विषय आहे, कारण 4th स्टेज म्हटल्यावर याला समाधान नाही, बरा होणार नाही, लाईफ लॉंग डायबिटीस सारखी ट्रीटमेंट आहे, आयुष्य थोडंसं कटशॉर्ट होणार आहे. तर हे थोडे पेनफुल पॉइंट्स असतात आणि ह्याची उत्तरं पण खूप डिफिकल्ट आहेत. बरोबर. तर ह्यावेळेस रिलेटिव्हला अप्रेन्सिव्ह होणं साहजिक आहे. बरोबर. की आता मी माझ्या आईला कसं सांगू की आई तुला लंग कॅन्सर झाला आणि डॉक्टर म्हणतात की 50% चान्स आहे 2 वर्ष काढशील, कदाचित 10 पण काढशील, पण 50% चान्स आहे 2 वर्ष काढशील, हे कसं सांगू मी आईला. बरोबर आहे. बरोबर. तर अशा केसेसमध्ये माझा सल्ला असा असतो की तुम्ही पेशंटशी खोटं बोलू नका. कॅन्सर आहे एवढं सांगा. स्टेज वगैरे जर सांगायचं नसेल ठीक आहे, सांगू नका. बरोबर. पण खोटं बोलू नका. बरोबर. आई असा असा आजार आलेला आहे आणि ह्याची आपण ट्रीटमेंट करू, 3 महिन्यांनी काय रिझल्ट येते त्यानुसार आपल्याला पुढचं सांगतील, एवढं सांगून तुम्ही थांबू शकता. असं मी का सांगतोय, जर 4th स्टेज आणि तुम्ही काहीच सांगितलं नाही पेशंटला आणि माझ्याकडे किंवा कुठच्याही कॅन्सर डॉक्टरकडे घेऊन आला, तर पेशंट आजूबाजूला बरेच पेशंट बघतो. बरोबर. आणि जे तुम्ही आज करताय ते पेशंटनी त्यांच्या यंग एज मध्ये कोणासाठी तरी केलं असणार. बरोबर. बरोबर. तुम्ही त्यांना बाहेर बसवता आणि आतमध्ये बोलताय, ते पेशंटनी कधीतरी कोणासाठी केलेलं असणार. तर पेशंटला ती कल्पना सगळ्यात पहिले येते की मला काहीतरी गंभीर आजार झालेला आहे. कारण जी मुलं म्हणजे आज एवढा ह्याच्यामध्ये वेळ काढायला अवघड होतं मुलांना, आज 3-4 दिवस सुट्ट्या घेऊन सगळे टेस्ट करतायत, इतके टेस्ट करतायत, म्हणजे काहीतरी मोठा आजार आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यावर जर तुम्ही शेअर नाही केलं याचा अर्थ मोठा तर आहे पण खूप सिरियस आहे काहीतरी. बरोबर आहे. बरोबर आहे. मोठा नसतानाही त्याचं स्वरूप खूप मोठं वाटतं. आणि मग पेशंटला विचार करायला काही मर्यादा नसते, कारण तुम्ही काय त्याला म्हणजे टॉप आणि बॉटम काही दिलंच नाही. राईट. तुम्ही काही शेअर नाही केलंय. बरोबर. मी पेशंट असेल तर मी काय विचार करीन, कदाचित मला कॅन्सर झालेला, मुलं आतमध्ये गेली आहेत, डॉक्टरांशी बोलतायत, मग कदाचित डॉक्टरांनी मला 1-2 महिनेच दिलेले असतील म्हणून हे माझ्याशी बोलत. बरोबर. असाही पेशंट विचार करू शकतो. बरोबर. त्यामुळे शेअर करणं गरजेचं. बरोबर. कारण तुम्ही त्यांच्या थॉट्सला काहीतरी बाउंड्रीज देतात की आई असं असं आहे, बाबा असं असं आहे, डॉक्टर म्हटले की ही ट्रीटमेंट आहे, याचे हे साईड इफेक्ट आहे, 3 महिने आपण चेक करू, मग आपल्याला कळेल. बरोबर. ते खूप हेल्पफुल होतं. आता हे कसं सांगावं आणि कधी सांगावं हा पण एक मोठा प्रश्न आहे. बरोबर. तर माझा असा सल्ला असतो की जर जॉईंट फॅमिली असेल किंवा मोठी फॅमिली असेल तर तुम्ही ही न्यूज जी आपण ब्रेक करतो त्याला आम्ही म्हणतो ब्रेकिंग द बॅड न्यूज. बरोबर. डॉक्टरांनी जे सांगितलं ते सांगितलं, पण ऍज अ फॅमिली आपण काय करू शकतो, तर एखादा हॉलिडे निवडा किंवा सुट्टी घ्या पूर्ण दिवस. सकाळच्या वेळेस चहा नाश्ता केल्यावर काहीतरी तुम्ही रुटीन जे आई वडिलांकडे असताना किंवा एखाद्या रिलेटिव्हकडे जाता जेव्हा काही घेऊन जाता, रुटीन तुमचं जे घरी असतं, काही लोक स्नॅक्स मागवतात बाहेरून, काही लोक कॉफी मागवतात, तर तसं रुटीन ठेवा, एक चांगलं वातावरण ठेवा आणि सकाळच्या वेळेस ही न्यूज सांगा की बाबा आता आपण हे 7 दिवस आपण 7 दिवस हे रिपोर्ट्स केलेले आहेत आणि हे असे रिपोर्ट्स आलेले आहेत, कालच डॉक्टरांना आम्ही भेटलो आणि त्यांनी असं असं सांगितलं. प्रयत्न करा की त्यावेळेस जितके भावंड असतील ते सगळे असतील आणि तो दिवस तुम्ही घरी पूर्ण दिवस स्पेंड करा पेशंट बरोबर, एकत्र ऍज अ फॅमिली स्पेंड करा. कारण एकटं सोडू नका आणि रात्री तर मुळीच सांगू नका. इट इज टू बी इन द मॉर्निंग आवर्स. राईट. घरात जिकडे तुम्ही
तुमच्या राहत्या घरी सांगा हम्म. आणि मग तो दिवस घरी स्पेंड करा. त्यामुळे समजा जे काय ब्रेकडाऊन येतील, कारण हम्म. कॅन्सर समजल्यावर कुठच्याही व्यक्तीला थोडंसं ब्रेकडाऊन येणार, बरोबर आहे. काही वाटलं त्यांना तर तुमच्याशी शेअर करू शकतो. बरोबर आहे. आणि मी इतकंच सांगेन की 60, 65, 70 वर्षाची व्यक्ती ही घाबरत नसते. ही बरोबर आपली आहे. चुकीची समज असते. राईट. हे सांगितल्यानंतर जेवढे पेशंट्स मी बघितलेत, आई वडील मुलांना आधार देतात की तू टेन्शन घेऊ नकोस. बरोबर आहे. राईट. आपल्याला असं वाटत असतं की अरे हे कसे रिॲक्ट करतील आणि काय यांना अटॅक येईल का, असं काही होत नसतं. ते उलट आपल्याला सांगतात अरे तुम्ही तुमच्या कामाला जा, कशाला सुट्टी घेतलीये, माझं मी बघते, घाबरू नकोस. बरोबर. काय सांगितले, किमो घ्यायची, उद्या घेऊ आपण, राईट ह्या शब्दात ते सांगतात. राईट 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 राईट. सो असं सांगणं गरजेचं आहे माझ्या वाटतं. आणि ह्याच्याने जे काय जर्नी आहे ती थोडी सोपी होईल. राईट. कारण पेशंटला तुम्ही सांगितलं तर पेशंट स्वतःची काळजी घेऊ शकतो. बरोबर किमो चालू आहे आई, तर हे खाऊ नकोस, हे खाऊ नकोस, ठीक आहे. बरोबर. बरोबर. नाहीतर इन्फेक्शन आहे, कसलं इन्फेक्शन आहे, मग हे काच खाऊ नको, पेशंटला कळतच नाही. जर तुम्ही प्रश्न सांगितलं, निर्माण होतात. हा. तुम्ही सांगितलं तर जर्नी सोपी होते. आणि 4 भावंड आहेत, एक इन्फेक्शन सांगतोय, एक म्हणतो टीबी सारखं वाटतंय, एक बरोबर. म्हणतो लंग्स मध्ये काहीतरी गाठ आहे, बरोबर. प्रत्येकाची उत्तरं वेगळी. बरोबर. मग ते सगळं कन्फ्युजन न ठेवता व्यवस्थित सांगा. आणि सांगितल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं ना, पेशंटच्या काही इच्छा पण असतात. ट्रीटमेंट टूची गोष्ट आहे. काही पेशंट असतात की मला ह्या देवस्थानी जायचंय किंवा मला या मैत्रिणीला भेटायला जायचंय, आपण ट्रीटमेंट करू, बरोबर. पण तिकडे जाता येईल का, मला ते प्लॅन करायचंय, कोणाला बरोबर. फॉरेन ट्रिप करायची. बरोबर आहे. बरोबर. सो ही जर्नी पण तुम्ही प्लॅन करू शकाल. राईट बरोबर. राईट राईट राईट. आणि आपल्याला कळेल त्यांची काय इच्छा आहे. आणि मग ही जर्नी जी आपण असं अज्युम करतो की खूप त्रासदायक असणार आहे, राईट, तिला प्लेझंट नाही म्हणता येणार, पण कॅन इट बी कम्फर्टिंग फॉर द पेशंट. बरोबर. राईट राईट राईट. तुमच्या काय इच्छा असतील आई वडिलांकरता की आई आपण बँगलोरला जाऊ फिरायला. आता हे असं बँगलोरचं उदाहरण असं दिलं मी. परवाच आमची एक पेशंट होती, ती बँगलोरला कामाला IT आहे, तिच्या आईला कॅन्सर. तर आईला फ्लाईट मधून तिच्या वर्क प्लेसला जायचं ओके. की मुलीचा पहिलाच जॉब आहे मला बघायचंय आणि मला तुझ्याबरोबर फ्लाईटनी जायचंय आणि तुझ्या ऑफिस व्हिजिट करायचं, ही त्याची इच्छा होती. हे सांगितल्यानंतर तिच्या आईने एक्सप्रेस केलं. बरोबर. आणि आजपर्यंत फ्लाईट बघितलेली नाहीये. ओके. सो अशा गोष्टी उघड होऊ शकतात. आणि नंतर बरोबर. तुम्हाला खूप समाधान राहील की अरे मी बरं झालं सांगितलं, केलं. हा. बरं झालं सांगितलं. किंवा मग तुम्ही एकदम एंड स्टेजला सांगाल जेव्हा पेशंट ट्रॅव्हल करू शकत नाही, मग ते गिल्ट तुम्हालाही उपयोग राहील. नाही. बरोबर. बरोबर. सो सांगणं गरजेचं आहे, टायमिंग गरजेचं आहे, आणि कसं सांगणं हे तर जास्त महत्वाचं महत्वाचं आहे. आहे. जर आपले पेशंट फायनान्शियली केपेबल झाले, मरणाला कुठचाच पेशंट घाबरत नाही. माझ्यामुळे घरादारांवर कर्जदारी होता, कर्ज येतोय, किंवा नोकरी सुटते नवऱ्याची, किंवा खूप फायनान्शियल बर्डन येते, ह्याचं दुःख त्यांना जास्त असतं स्वतःच्या जाण्यापेक्षा. हेड ऑफ द फॅमिली, 40 वर्ष वय, तर त्या व्यक्तीने पुढच्या 20 वर्षांमध्ये मला कदाचित मेडिक्लेम लागेल, म्हणजे 60च्या दरम्यान मेडिक्लेम लागेल. ह्या दृष्टिकोनातून आज क्लेम काढला पाहिजे. कॅन्सरचा प्रत्येक पेशंट हा एक इन्स्पिरेशन असतो. तुम्हाला सांग, अशा प्रकारचा कॅन्सर, त्याचमध्ये मेडिक्लेम नाही, फायनान्शियल इश्यूज, पण तिच्या चेहऱ्यावर कसलंच दुःख नाही. मी बरी झाली ना सर, मी आता गावाला जाणार आहे आणि ह्याला मी मोठं करणार आणि ह्याला मी डॉक्टर बनवणार. आता 5-5, 10-10 लाखाच्या स्कीम्स आहेत, जसं कॅन्सर ट्रीटमेंट होते. त्या फेजला काही लिमिट नाहीये. ती 4 दिवसाची असू शकते, 4 महिन्याची असू शकते, वर्षाचीही असू शकते. आणि त्या गोष्टी